यहुदी समाजामध्ये जैतुनाचं झाड किंवा ऑलिव्ह वृक्ष हे परमेश्वराच्या उपस्थितीचं प्रतीक मानलं जायचं आणि त्यावरून प्रारंभीच्या पहिल्या काही शतकामधील धर्मपंडितांनी पवित्र त्रैक्याचं रहस्य आपल्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते असं म्हणतात की जैतुनाचं झाड हे देवपित्याचं प्रतीक, जैतुनाच्या झाडाचं फळ हे देवपुत्राचं प्रतीक आणि जैतुनाचं तेल म्हणजे ऑलिव्ह तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक. ते झाड म्हणजे फळ नव्हे, ते फळ म्हणजे तेल नव्हे, तेल म्हणजे झाड नव्हे, तरी देखील त्यांचा परस्परांशी संबंध आहे. एक दुसऱ्याविना अस्तित्वात असू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे पवित्र त्रैक्य देखील तशाच स्वरूपाचं आहे. त्रैक्य स्वरूप परमेश्वरावर आपण विश्वास ठेवत असतो. त्रैक्य स्वरूप परमेश्वरामध्ये पिता निर्माण करत असतो, पुत्र तारण करत असतो आणि आत्मा पवित्र करत असतो. ही त्यांची कामं जरी स्वतंत्र असली तरी देखील त्यांच्यामध्ये मात्र एक आगळं वेगळं ऐक्य आहे. आपल्या श्रद्धेमधील अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी रहस्यमय आहेत आणि रहस्यमय गोष्टी समजून सांगण्यासाठी प्रतीकांचा वापर केला जातो. ख्रिस्त सभा आज पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करत आहे. पवित्र आत्म्याच्या आगमनाद्वारे पवित्र त्रैक्याचं रहस्य पूर्णत्वास गेलं. परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की पवित्र आत्मा पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितांवरती उतरला आणि त्या अगोदर तो संपूर्णपणे निष्क्रिय होता. नाही, अगदी सुरुवातीलाच परमेश्वराने जेव्हा आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्यावेळेला आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि परमेश्वराचा आत्मा जलाशयावर तळपत होता आणि मग परमेश्वर बोलला, प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला. ह्या प्रसंगामध्ये एकूण 3 गोष्टी दडलेल्या आहेत. निर्माणकर्ता परमेश्वर आहे, जलाशयावरती त्याला नवजीवन देणारा पवित्र आत्मा आहे आणि देव शब्द जो आहे तो शब्द प्रत्यक्ष देह धारण करून प्रकाशाच्या रूपाने ह्या पृथ्वीमध्ये वावरत आहे. अशा प्रकारे अगदी सुरुवातीलाच पवित्र त्रैक्याचं हे जे रहस्य आहे ते रहस्य आपल्याला प्रकट करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच जरी जुना करार हा देवपित्याचा काळ असला, नवा करार विशेष करून शुभवर्तमानाचा काळ हा देवपुत्राचा काळ असला आणि प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकापासून आत्तापर्यंतचा काळ, आधुनिक काळ हा पवित्र आत्म्याचा काळ जरी असला तरी हे तिन्ही व्यक्ती एकत्रितपणे ह्या जगाच्या कल्याणासाठी, मानवाच्या तारणासाठी आणि त्रैक्य स्वरूप परमेश्वराच्या गौरवासाठी सातत्याने कार्यरत असतात. हे रहस्य समजून सांगण्यासाठी काही प्रतीकं जी वापरण्यात आलेली आहेत ती अशी की पाणी जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते गोठतं आणि त्याचा बर्फ तयार होत असतो. तोच बर्फ समजा पुन्हा एकदा बाहेर काढला तर त्याचं पाणी होत असतं. हे पाणी आपण विस्तवावर ठेवलं तर त्याची वाफ बनत असते. त्या वाफेला थंडावा लागला तरी पुन्हा एकदा त्याचं पाणी बनत असतं. ह्याचा अर्थ असा आहे, ह्या पाण्याच्या 3 अवस्था की द्रवरूप अवस्था आहे, वायुरूप अवस्था आहे आणि घनरूप अवस्था आहे. तरी देखील ते एकच पाणी आहे. अगदी त्याप्रमाणे परमेश्वर हा अथांग सागरासारखा आहे. देवपुत्र येशू ह्याने देह धारण केला आणि त्याने आपल्यामध्ये वस्ती केली. आणि परमेश्वराचा पवित्र आत्मा ह्याचं वर्णन करण्यासाठी सुसाट्याचा वारा म्हणा किंवा वायू म्हणा, श्वास म्हणा, अशा प्रकारचे शब्द वापरण्यात आलेले आहेत. दुसरं एक प्रतीक म्हणजे सूर्य. त्या सूर्यामधून प्रकाश किरणं बाहेर पडत असतात.
तिथून आपल्याला ऊब मिळत असते आणि तरी देखील ह्या तिन्हीमध्ये म्हणजे सूर्य, प्रकाश आणि ऊब ह्या तिन्हीमध्ये संबंध आहे. ऊब म्हणजे प्रकाश नाही आणि प्रकाश म्हणजे ऊब नाही आणि हे दोन्ही एकत्र केले तरी तो सूर्य आहे असं म्हणता येणार नाही. अगदी त्याप्रमाणे पिता म्हणजे पुत्र नाही, पुत्र म्हणजे पवित्र आत्मा नाही आणि पवित्र आत्मा म्हणजे पिता नाही. तरी देखील ह्या तिन्हीमध्ये एक आगळा वेगळा संबंध आहे. आणखी एक प्रतीक वापरलं जात असतं, ते प्रियकर, प्रेयसी आणि त्या दोघांमध्ये असलेलं प्रेम. प्रियकर म्हणजे प्रेयसी नाही, प्रेयसी म्हणजे प्रियकर नाही. त्या दोघांमधलं प्रेम म्हणजे प्रियकर पण नाही आणि प्रेयसी पण नाही. तरी देखील ह्या तिन्ही घटकांमुळे एक आगळं वेगळं असं वास्तव अस्तित्वामध्ये येत असतं. म्हणूनच हे पवित्र त्रैक्याचं रहस्य दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिकवत आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय आहे, अप्रतिम आहे. अप्रतिम असलेली ही व्यक्ती, त्या व्यक्तीमध्ये विशिष्ट असे कलागुण आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं अद्वितीयत्व, ती अप्रतिम आहे, इतरांपेक्षा वेगळी आहे, हे वेगळेपण जोपासणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपण जरी इतरांपेक्षा वेगळे असलो तरी देखील आपल्यामध्ये ऐक्य असणं गरजेचं आहे. ह्या ऐक्याद्वारेच आपण ह्या जगामध्ये काहीतरी करू शकतो. व्यक्ती जरी वेगळी असली तरी परिपूर्ण नाही. पवित्र त्रैक्याचं मात्र तसं नाही. पवित्र त्रैक्यातील प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि तेवढीच परिपूर्ण आहे. तरी देखील ते एकत्र राहून एकत्र ऐक्य स्वरूप अशा परमेश्वराचं स्वरूप आपल्याला प्रकट करण्यात आलेलं आहे. अध्यात्मामध्ये एक प्रकार आहे की रात्री झोपी जाण्याअगोदर 1 मिनिट परमेश्वर पित्याचे आभार मानायचे, 1 मिनिट परमेश्वर पुत्राची क्षमा मागायची आणि 1 मिनिट पवित्र आत्म्याकडे चांगल्या गोष्टींची प्रेरणा मागायची. त्या पवित्र त्रैक्य स्वरूप परमेश्वराचा आशीर्वाद आपणा सर्वांवर असो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.